नमस्कार. मी आज एक अशी कविता सादर करतोय जी मला सादर करताना थोडंसं वाईट वाटतंय. आपण गेले कित्येक दिवस वर्तमानपत्रात वाचतोय किंवा व्हॉट्सअप फेसबुकवरती वाचतोय. लव जिहाद हा प्रकार आपल्या देशात खास करून महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय. ही जिहादी मुलं आपल्या तरुण हिंदू मुलींना ह्या जाळ्यात ओढतात, त्यांचं धर्मांतर करतात. पण दुर्दैव असं की या तरुण हिंदू मुली या जाळ्यात अडकतात कशा? त्यांना मागचं पुढचं भान कसं नसतं? याचं खरोखर वाईट वाटतं, आश्चर्यही वाटतं. त्यावरतीच माझा एक मित्र अशोक कुलकर्णी कवी आहे. त्याच्या आजपर्यंत मी खूप कविता सादर केल्या. ही लव जिहाद यावरची त्यांनी एक म्हणजे लव जिहाद असं म्हणणार नाही, पण त्या मुली फसतात कशा यावर त्यांनी एक कविता लिहिलेली आहे. ती मला सादर करावीशी वाटते. कवितेचं नाव आहे कळी. नवथर लाली चढता गाली, खुळ्या कळीला स्वप्न पडे. नवथर लाली चढता गाली, खुळ्या कळीला स्वप्न पडे. स्वप्नामध्ये स्वप्नप्रियाची स्वप्नील औचित भेट गळे. ओठ थरथरे, ओठ थरथरे, ऊर धडधडे. औचित काहुर ते उसळे, रंग बिलोरी इंद्रधनुचे. मनपटलावर पडती सडे. प्रिया बावरी मना सावरी, फिरून फिरून ती नजर अडे. नजर शोधरी ती बिरबिरता, पुन्हा तोच दृष्टीस पडे. त्याच्यासाठी खेळ जुना तो, अहो त्याच्यासाठी खेळ जुना तो, आणि खेळणे नवे असे. अरे रे, वाईट वाटतं. त्याच्यासाठी खेळ जुना तो, आणि खेळणे नवे असे. नजरेचे ते खेळ खेळता, खुळी कळी ती त्यात फसे. खुळी खळी ती त्यात फसे. भेटी मागून भेटी घडता, भेटी मागून भेटी घडता. जवळीक सरके पुढे पुढे, आणि अंती स्वप्नभंगता. खुळ्या कळीला सत्य कळे, खुळ्या कळीला सत्य कळे. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तरुणींनो, जाग्या व्हा. आणि खास करून तरुणींच्या पालकांना विनंती आहे, आपल्या मुलीवर लक्ष ठेवा. कविता कळी, कवी अशोक कुलकर्णी, सादरीकरण शिरीष सुकटणकर.